पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात सोलापुरात दाखल होणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सोलापूरमध्ये पोहोचलेले आहेत। तर देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरातच कालपासून मुक्काम आहे। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी थोड्याच वेळात सोलापुरात दाखल होत आहेत। आज विविध विकास कामांचं लोकार्पण आणि त्याचबरोबरीने 15,000 घरांचं लोकार्पण होणार आहे। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काही ज्या पद्धतीने मोठा सभा जी आहे ती सुद्धा आज होणार आहे ती आपण पाहणार आहोतच, मात्र रॅली सुद्धा निघणार आहे का? काही अधिक माहिती मिळू शकते का? प्रज्ञा, पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात कार्यक्रमस्थळी दाखल होणार आहेत। मात्र त्यापूर्वी आपण पाहू शकतो आत्ताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबतच अजित पवार आणि आत्ताच काही वेळापूर्वी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकतो खासदार रणजित नाईक निंबाळकर सुद्धा आता पोहोचलेले आहेत। माढ्याचे खासदार आहेत भाजपचे आणि ते सुद्धा आता या कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत। आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं जे काही नियोजन आहे ते अर्थातच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साधारण 30,000पैकी 15,000 घरांच्या चाव्यांचं वाटप हे आज केले जाणार आहे। ज्यामध्ये जे काही कुंभारी जे गाव आहे रेरानगर या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार आहे। याच कार्यक्रमाच्या निमित्ताने मोदींची जाहीर सभा सुद्धा या ठिकाणी पार पडणार आहे आणि या प्रकल्पाच्या फेज 1चं हस्तांतरण आज या ठिकाणी केले जाणार आहे। त्यासोबतच अमृत योजनेअंतर्गत साधारणतः 1700 कोटींचं विविध विकास कामांचं भूमिपूजन आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जाणार आहे। आणि त्यासाठी साधारणतः 10:30च्या सुमारास मोदी मुख्य जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी दाखल होणार आहे। मात्र त्यापूर्वी आपण पाहू शकतो या ठिकाणी जे काही आमदार खासदार आहेत भाजपचे ते सुद्धा दाखल झालेले आहेत आणि साधारणतः 1 लाख भाजप कार्यकर्ते आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिक या सभेसाठी उपस्थित असणार असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते। आणि आपण आता ज्या ठिकाणी आहोत त्याच मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो ताफा आहे तो या मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत आणि थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींचं सुद्धा आगमन या ठिकाणी होणार आहे। काही वेळापूर्वी जे काही कार्यक्रम स्थळ आहे त्याच्या बाजूलाच तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबत राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हेलिपॅड हे लँड झालेलं आहे आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे मुख्य कार्यक्रमस्थळी आता दाखल झालेले आहेत। ज्या पद्धतीने या कार्यक्रमाकडे जे काही बघितलं जाते अर्थातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा सोलापूर दौरा महाराष्ट्र दौरा तितकाच महत्त्वाचा असणार आहे। आजच्या या सभेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकी काय घोषणा करणार, काय नेमकं भाष्य करणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आज या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। भाजपचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी आज या सभास्थळी दाखल झालेले आहेत। प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेणारच आहोत तुर्तास।